सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. 3 मार्च 2026 मंगळवार दिवशी फाल्गुन पौर्णिमेला या वर्षाचं पहिलं चंद्रग्रहण आलेलं आहे. हे ग्रहण खग्रास म्हणजे ग्रस्तोदित ग्रहण असणार आहे. तर या ग्रहणाचे वेद कधीपासून पाळावे, वेदाचे नियम कोणते, गर्भवती महिला वृद्ध कोणते नियम पाळावे, काय करावे, काय टाळावे, त्याचबरोबर ग्रहण स्पर्श कधी, मोक्ष कधी, कोणते स्तोत्र म्हणावे, म्हणजे ग्रहणात कोणते स्तोत्र म्हणावे, कोणते मंत्र म्हणावे, कोणती सेवा करावे, काय करावे, काय टाळावे, बऱ्याचशा लोकांच्या मनात बरेचसे प्रश्न असतात, शंका असतात. संपूर्ण माहिती वर्षाचा पहिलं चंद्रग्रहण, त्या चंद्रग्रहणाबद्दल जे पण मनात तुमच्या प्रश्न असतील, आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण प्रश्नांचे उत्तरं तुम्हाला मिळून जातील. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर यावर्षी 2026 मधील पहिलं चंद्रग्रहण 3 मार्च 2026 फाल्गुन पौर्णिमे दिवशी म्हणजे धुलीवंदनच्या दिवशी आलेलं आहे. हे चंद्रग्रहण ग्रस्तोदित चंद्रग्रहण असणार आहे. धुलीवंदनच्या दिवशी चंद्रग्रहण हे ग्रस्तोदित चंद्रग्रहण असणार आहे. भारतासह ऑस्ट्रेलिया, जपान, अमेरिका, न्यूझीलंड, कॅनडा अशा ठिकाणी हे ग्रहण दिसणार आहे. तर ग्रहण स्पर्श सुरुवात कधी होणार आहे, तर 3 मार्च दुपारी 3:20 हे ग्रहण स्पर्श म्हणजे ग्रहणाचा काळ सुरू होणार आहे. ते ग्रहण संपणार आहे संध्याकाळी 6:48 हे ग्रहण असणार आहे. बघा, ग्रहणाचा एकूण काळ म्हणजे 3 तास 27 मिनिटांचं हे ग्रहण असणार आहे. 3 तास 27 मिनिटांचं हे मोठं चंद्रग्रहण आलेलं आहे. 2026 मधलं सर्वात मोठं आणि पहिलं चंद्रग्रहण आलेलं आहे. ग्रहणाचा पुण्यकाळ संध्याकाळी 6:20 ते ग्रहण संपेपर्यंत म्हणजे 6:48 हा ग्रहणाचा पुण्यकाळ असणार आहे. या काळात या वेळात जर आपण मंत्र स्तोत्र पठण केले तर 1000 पटीने आपल्याला पुण्यफळ मिळणार आहे. ज्यांच्या कुंडलीतील चंद्र मजबूत नसेल किंवा शुक्र मजबूत नसेल, काही अडीअडचणींना तुम्ही खूप सामोरे जात आहात, तर ग्रहणाचा पुण्यकाळ 3 मार्च 2026 मंगळवार दिवशी संध्याकाळी हा ग्रहणाचा पुण्यकाळ आहे. हा 28 मिनिटांचा पुण्यकाळ खूप खूप महत्त्वाचा आहे. सर्वांना माझी विनंती आहे, या वेळात या काळात तुम्हाला झालं तर आधी स्नान करून घ्या. स्नान केलेलं असेल सकाळी किमान हातपाय धुवून घ्यायचे आहे स्वच्छ, आणि देवघरात आसन घेऊन बसायचं आहे. दिवा अगरबत्ती करून घ्या आणि तुम्ही ज्या देवांना म्हणजे इष्ट देवतांना मानतात त्या देवांचं स्तोत्र मंत्र आवर्जून पठण करायचं आहे. थोडंसं मोठ्या स्वरात पठण करा. आपल्या लेकरांच्या कानापर्यंत पोहोचू द्या. आपल्या वास्तूला सुद्धा आपल्या देवांची सेवा आपण जी करतो ती पोहोचू द्यायची आहे. आणि ग्रहण काळात म्हणजे पुण्यकाळ, ग्रहणाचा पुण्यकाळ खूप महत्त्वाचा असतो. या वेळात या काळात केलेली सेवा 1000 पटीने आपल्याला पुण्यफळ प्राप्त करून देत असते. म्हणून या वेळात या काळात नक्की सेवा करायची आहे. तर सेवा काय करायची? श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ 11 माळी जप करा. महिलांनो, दादांनो, खरंच विनंती करते, या ग्रहणाच्या पुण्यकाळात आवर्जून सेवा करा. हा अर्धा तासाचा म्हणजे 28 मिनिटांचा हा पुण्यकाळ खूप महत्त्वाचा आहे. तसं तर ग्रहण सुरू होताच ते ग्रहण संपेपर्यंत मोक्षापर्यंत तुम्ही सेवा करू शकता, पण ग्रहणाचा पुण्यकाळ खूप महत्त्वाचा असतो. 6:20 ते 6:48 हा 28 मिनिटांचा पुण्यकाळ खूप महत्त्वाचा आहे. स्वामींचा मंत्र जपा. श्री विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. माता लक्ष्मीचा ओम श्रीम नमः ओम श्रीम नमः या मंत्राचा जप करा. पुरुष सुक्तम पठन करा. स्त्री सुक्तम पठन करा. त्याचबरोबर चंद्रदेवांचा मंत्र श्री सोमाय नमः ओम श्री सोमाय नमः या मंत्राची किमान 1 माळ का होईना, जेवढी सेवा होईल ना, अगदी पठन करायचं म्हणून नाही, ते आपल्याला कळलं पाहिजे, आपल्या मनापर्यंत हृदयापर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणून मनापासून 1 माळ जरी केली तुम्ही चालेल. जास्त सेवा झाली तर अतिशय उत्तम, पण जी
कधी पण कराल, मनापासून करा, हृदयापासून करा, 1000 पटीने तुम्हाला पुण्य फळ मिळणार आहे. कितीही कठीण त्रासात असू द्या तुम्ही, क्षणात मार्ग देवी देवता तुम्हाला काढून देतील. म्हणून या पुण्य काळात, चंद्रग्रहणाच्या पुण्य काळात सेवा आवर्जून करा. ग्रहणाच्या पुण्य काळात मंत्र स्तोत्र जर आपण पठन केले तर सर्व स्तोत्र मंत्र उजळून निघतात आणि 1000 पटीने आपल्याला पुण्य फळ प्राप्त होत असतं. म्हणून सर्वांनी जे पण स्तोत्र तुम्ही मंत्र पठन करता, तुमच्या कुलस्वामिनीचा मंत्र, स्वामींचा, गजानन माऊलींचा, साईबाबांचा, दत्तगुरू महाराजांचा, ज्या देवांना मानतात त्या देवांचं नाव घ्यायचं आहे. देवघरासमोर बसा आणि शांत चित्ताने मंत्र स्तोत्र जरूर पठन करा. तर 3 मार्च 2026 चंद्रग्रहणाचे वेद नियम कधीपासून पाळायचे, तर सूर्य उगवल्यापासून 3 मार्च सकाळी सूर्य उगवल्यापासून म्हणजे 6:30 वाजेपासून, सकाळी 6:20 पासून ते ग्रहण मोक्ष म्हणजे संध्याकाळी 6:48 वेद नियम सर्वांनी पाळायचे आहे. आता गर्भवती महिला असतील, वृद्ध, लहान मुले यांनी 3 मार्च सकाळी 11 वाजेपासून ते संध्याकाळी म्हणजे ग्रहण संपेपर्यंत, मोक्षापर्यंत 6:48 संध्याकाळपर्यंत नियम पाळायचे आहे. आता नाही एवढं जमलं तर महिलांनो, दादांनो, जेवणात तुळशीचं पान टाकून ठेवायचं आहे. जे पाणी पिणार आहात तुळस टाकून ठेवा. तुळस कृपया या दिवशी कुणीच तोडू नका. आदल्या दिवशी पण होळी आलेली आहे आणि धुलीवंदनला 3 मार्चला तर आपले वेद सकाळपासूनच, पहाटेपासूनच लागणार आहे. सूर्योदयापासूनच वेद नियम पाळायचे आहे. मग तुम्ही आधीच अगदी 28 फेब्रुवारीलाच तुळस तोडून ठेवा. तुळस काही शिळी होत नाही. एखाद्या नीट ठेवून द्या, पाणी वगैरे शिंपडून नीट राहील तुमची तुळस. किंवा तुम्ही फुलवाल्या दादांकडून विकत आणली तरीही चालेल. पण ग्रहणाच्या वेद नियम काळात कुणीच तुळस तोडू नका, कृपया तोडू नका. आदल्या दिवशी पण होळी आहे, होळी पौर्णिमेला कुणी तुळस तोडू नका. आधीच तुळशीची तयारी वगैरे करून ठेवायची आहे. ग्रहण आहे, सर्वांनाच माहीत आहे. तर गर्भवती महिला असतील, लहान लेकरं असतील, आपण सर्वांसाठीच या दिवशी सकाळीच महिलांनो, जे पिण्याचं पाणी भरणार असाल, जे तुम्ही जेवण तयार केलेलं आहे किमान एक तुळशीचं पान टाकून ठेवायचं आहे. म्हणजे ग्रहणाचे कुठलेही दोष आपल्याला पण लागत नाही, किंवा पाण्याला किंवा आपलं अन्न असतं त्यात सुद्धा कुठलेही दोष लागत नाही. मग तुम्ही ते जेवण किंवा पाणी पिलं तरीही चालेल. काही ठिकाणी बघा अगदी हंडे फेकून देता. ग्रहण संपलं की सर्व पाणी अगदी नवीन भरलं जातं. असं कृपया करू नका. पाणी फेकायची काहीच गरज नाही आहे. ग्रहण संपल्यानंतर पण तेच पाणी आपण पिऊ शकतो. जर तुम्ही जरी तुळशीचं पान त्या पाण्यात किंवा जेवणात, खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये टाकून ठेवलं ना, तर कुठलंही अन्न टाकून देण्याची गरज नाही तुम्हाला. आणि पाणीसुद्धा सांड वगैरे करायची गरज नाही, नवीन पाणी भरायची गरज नाही. ते पाणी आपण पिऊ शकतो. अगदी सर्वांनी, जिथं गर्भवती महिला आहे, लहान लेकरं आहेत त्यांनीच नाही तर सर्वांनी, भारतात तर सर्वांनी म्हणते, एक तुळशीचं पान जेवणात पण टाकून ठेवा आणि पिण्याच्या पाण्यात किंवा ज्या वस्तू असतील तुमच्या खाण्यापिण्याच्या त्या वस्तूंमध्ये एक तुळशीपत्र टाकून ठेवायचं आहे. कुठलेही दोष तुम्हाला लागणार नाही. तर गर्भवती महिलांनी कोणते नियम पाळायचे, तर महिलांनो, गर्भवती महिलांनी सकाळी 11 वाजेपासून ते संध्याकाळी 6:48 म्हणजे ग्रहण संपेपर्यंत थोडे का होईना महिलांनो नियम जरूर पाळायचे आहे. यावेळेस शांत राहा, शांत चित्ताने फक्त देवांचं नामस्मरण करायचं आहे. घरातले कामं 1 दिवसासाठी बाजूला ठेवा. कुणी असतील घरात त्यांच्याकडून करून घ्या. पतिदेव असतील तुमचे, माऊली असेल तुमची घराजवळ, त्यांच्याकडून करून घ्या. कारण या दिवशी जरासं शांत राहा तुम्ही. चिरणं, कापणं किंवा म्हणजे इतर कामं अजिबात करू नका. शांत राहा, देवांचं नामस्मरण करा, चांगले विचार करा. सर्व काही तुमचं चांगलंच होणार आहे आणि बाळावर सुद्धा कुठलेही वाईट परिणाम होणार नाही. म्हणून शांत राहा, देवघरासमोर बसा किंवा तुम्ही पलंगावर वगैरे तुमच्या बेडवर वगैरे बसू शकता. तुम्ही देवांचं नामस्मरण तुमच्या बेडवर बसून सुद्धा करू शकता. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. माळ
श्वास घ्यायची सुद्धा हातात गरज नाही. जेवढ्या वेळा स्वामींचा मंत्र जपता येईल किंवा तुम्ही ज्या देवांना देवींना मानतात त्या देवांचा मंत्र जपला तरीही चालेल, पण शांत चित्ताने चांगले विचार करायचा आहे. कुठलं पुस्तक वाचत असाल, टी व्हीवर काही प्रोग्राम बघत असाल तर चांगले चांगले विचार येतील आपल्या मनात, असे प्रोग्राम बघायचे आहे. असं पुस्तक वाचा किंवा इतर कामं करत असाल तर चांगले करायचे आहे. चिरणं कापणं घरातलं झाड झूड या दिवशी बाजूला ठेवा, कुणाकडून तरी करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही दिवसभरात म्हणजे तुम्हाला जेवण वगैरे करायचं असेल तर सकाळी 11 वाजेच्या आत तुम्ही खाऊन वगैरे घेतलं तर अतिशय उत्तम. आता तुमच्या गोळ्या वगैरे असेल आणि टाईमशीर असेल तुमचं, तर मग काय करायचं आहे, संध्याकाळी ग्रहणाचा पुण्यकाळ खूप महत्त्वाचा आहे. गरोदर महिलांनी या गोष्टीची काळजी जरूर घ्यायची आहे. ग्रहणाचा पुण्यकाळ 3 मार्च 2026 रोजी ग्रहणाचा पुण्यकाळ संध्याकाळी 6:20 ते 6:48 हा 28 मिनिटांचा पुण्यकाळ असणार आहे. गरोदर महिलांसाठी सांगत आहे. या वेळात या काळात खाणं पिणं या गोष्टी तुम्ही टाळायच्या आहे. शांत चित्ताने बसा, देवांचं नामस्मरण करा. बाकी तुम्ही जास्त नाही नियम वगैरे पाळले तरीही चालेल, तरी पण पाळायचे प्रयत्न करा. पण नाहीच पाळलं गेलं तर अगदीच खूप काटेकोरपणे नियम पाळायची गरज नाही तुम्हाला. हे चंद्रग्रहण भारतात मान्य आहे, म्हणजे भारतातून हे चंद्रग्रहण दिसणार असल्यामुळे हे चंद्रग्रहण 3 तास 27 मिनिटांचं मोठं चंद्रग्रहण असणार आहे. आपल्याकडं ज्या वेळेला चंद्रोदय होईल त्यावेळेला हे चंद्रग्रहण चंद्रबिंब ग्रहण असलेले दिसणार आहे. म्हणून यास खग्रास ग्रस्तोदित चंद्रग्रहण म्हटले जाणार आहे. गर्भवतींनी खाणे पिणे टॉयलेटला जाणे या गोष्टी रोखून ठेवायची गरज नाही. फक्त मी तुम्हाला पुण्यकाळ सांगितलेला आहे. 28 मिनिटांचा पुण्यकाळ संध्याकाळी 6:20 ते 6:48 या वेळेत तुम्ही शांत बसा. फक्त शांतने आपल्या देवांचं नामस्मरण करायचं आहे. बाकी तुम्ही जास्त म्हणजे खाणं पिणं टॉयलेटला जाणे या गोष्टी रोखून अजिबात ठेवू नका. आजारी अशक्त लहान लेकरं असतील त्यांनी सुद्धा या गोष्टी रोखून ठेवू नका. फक्त चंद्रग्रहणाचा पुण्यकाळ महत्त्वाचा असतो. त्यावेळेस शांत बसा, देवांचं नामस्मरण करा. लेकरांना तर आपण अगदी दाबून वगैरे ठेवू शकत नाही, ते किती वेळ शांत बसतील. म्हणून हा 28 मिनिटं जरी लेकरांना शांत बसवलं, तुम्ही देवांचं नामस्मरण केलं, एखादा टी व्हीवर लेकरांसाठी प्रोग्राम लावून द्या, म्हणजे बाहेर वगैरे जाणार नाही. या अशा पद्धतीने आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने चंद्रग्रहणाचे नियम पाळायचे आहे. धुलीवंदनच्या दिवशी चंद्रग्रहण आलेलं आहे. बरेचसे लोक मांसाहार वगैरे करतात. चुकून सुद्धा या गोष्टी खाऊ नका आणि करू नका. चंद्रग्रहण वेद काळापासून मांसाहार मद्यपान करू नका. त्याचबरोबर ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे. त्याचबरोबर शेवग्याच्या शेंगा असतील, मसूर डाळ किंवा अख्खा मसूर, मुळा या भाज्या चुकून सुद्धा महिलांनो घरात करू नका आणि खाऊ नका. नख कापणे, गवत तोडणे, केस कापणे, झाडं तोडणे या गोष्टी तर चुकून सुद्धा कुणीच करायच्या नाही. म्हणूनच सांगितलं की आदल्या 2 दिवस आधी तुळस तोडून ठेवायची आहे. तुळस ही लागणारच आहे आपल्याला. या वेळात या काळात तुम्ही देवांना तुळस वाहिली तरीही चालेल. देवपूजा करा, स्नान करू शकता, तुम्ही देवपूजा करू शकतात. मंत्र स्तोत्र जेवढी सेवा होईल ना या काळात 1000 पटीने तुम्हाला पुण्य फळ देऊन जाणार आहे. पण चुकून सुद्धा अशा गोष्टी करू नका ज्याचे वाईट परिणाम तुम्हाला मग वर्षभर भोगावे लागतील. आता हे चंद्रग्रहण कोणत्या राशीला शुभ आणि कोणत्या राशीला अशुभ किंवा मिश्र फळ देणार आहे जाणून घ्या. तर मिथुन, तूळ, वृश्चिक, मीन या राशींना अतिशय शुभ फल देणारं हे चंद्रग्रहण असणार आहे. पुन्हा एकदा सांगते, मिथुन रास, तूळ रास, वृश्चिक रास आणि मीन रास या 4 राशींना अतिशय शुभ फल देणारं हे चंद्रग्रहण असणार आहे. त्याचबरोबर मेष रास, कर्क, धनु आणि कुंभ, मेष, कर्क, धनु, कुंभ या राशींना मिश्र फळ असणार आहे. तुम्हाला पण शुभच परिणाम दिसून येतील.
त्याचबरोबर वृषभ रास, सिंह, कन्या आणि मकर. वृषभ, सिंह, कन्या आणि मकर या राशींना अनिष्ट म्हणजे अतिशय वाईट परिणाम तुम्हाला या चंद्रग्रहणाचे मिळणार आहे. म्हणून या राशींनी, ज्या राशींना अशुभ परिणाम असणार आहे या चंद्रग्रहणाचे, त्यांनी आणि गर्भवतींनी किंवा ज्यांचं आरोग्य नीट नाही त्यांनी चुकून सुद्धा ग्रहण बघू नका. चंद्रग्रहण धुलीवंदनच्या दिवशी आलेलं आहे, मंगळवार आहे. महिलांनो, जेव्हा सकाळीच पूजा कराल ना, तर देवघरातील दिव्यात एक वस्तू टाकायची आहे तुम्हाला. देवघरातील दिवा मग तुमचा तुपाचा असो, गाईच्या तुपाचा किंवा तेलाचा, किंवा दोन्हीही दिव्यांमध्ये या वस्तू टाकू शकता. तर काय करायचं आहे, एक कापराचा तुकडा टाकायचा आहे तुम्हाला. भीमसेन कापूर टाका किंवा साधा कापराचा तुकडा आपल्या मुख्य देवघरातील दिव्यात टाकून ठेवायचा आहे. चंद्र मजबूत होईल. तुम्हाला जर कुणाला कुंडलीत चंद्र मजबूत करून घ्यायचा असेल तर चंद्रग्रहणाच्या दिवशी देव्हाऱ्यातील दिव्यात एक कापराचा तुकडा जरूर टाका आणि 4 दाणे मोजून 4 अख्खे दाणे अक्षता त्या दिव्यात टाकायच्या आहे. फक्त या 2 गोष्टी. इतका चंद्र मजबूत होईल. तुम्हाला काही अडीअडचणींना सामोरं जावं लागत असेल किंवा कारण कुंडलीतील जर चंद्र मजबूत नसेल तर पैशांविषयी सुद्धा खूप अडचणी येतात. म्हणून आवर्जून चंद्रग्रहणाच्या दिवशी आपल्या देव्हाऱ्यातील दिव्यामध्ये एक कापराचा तुकडा आणि 4 दाणे अख्खे तांदळाचे दाणे जरूर आवर्जून टाका. खूप शुभ परिणाम तुम्हाला तुमच्या आयुष्यात दिसून येतील. त्याचबरोबर ग्रहणात तुम्हाला दान धर्म करता आला पुण्य काळामध्ये तर आवर्जून करा. संध्याकाळी कुणाला गोरगरिबांना खायला प्यायला देता आलं, कपडा लत्ता दान करता आला, तुम्हाला जेवढं जमेल तेवढंच म्हणते. अगदीच खूप दान करा आणि मगच पुण्य फळ मिळेल अजिबात नाही. तुम्हाला जर परवडत असेल ना तर जरूर दान करा. एखाद्या कुणाला गरीबाला तुम्हाला शिक्षणाला वगैरे दान करायचं असेल तुम्ही ते दान करू शकता. किंवा तुमच्या घराजवळ जर ब्राह्मण बुवा राहत असतील तर ब्राह्मणाला सुद्धा तुम्ही शिदा वगैरे देऊ शकता. म्हणजे गूळ, तूप किंवा पीठ, मीठ सगळं म्हणजे आपल्याला एक दिवसाचं जेवण होईल असं तुम्ही शिदा म्हणून सुद्धा ब्राह्मणाला या पुण्य काळात जर दिलं तर भरभरून आपल्याला पुण्य फळ मिळत असतं. तुम्ही गरीबाला दान करू शकता किंवा ब्राह्मण बुवांना तुम्ही शिदा दान केली तरीही चालेल. एखादी गोमाता दिसली, गाय दिसली तर आवर्जून गाईला सुद्धा ताजी चपाती स्वतःच्या हाताने खाऊ घाला. या वर्षीच्या होळीला म्हणजे धुलीवंदनाला चंद्रग्रहण आल्यामुळे बऱ्याच लोकांना मनात प्रश्न आला असेल की रंग खेळावा का नाही. कारण वर्षातला सर्वात मोठा दिवस ज्या दिवशी आपण सर्वजण एकत्रित येतो, आनंदाने हा रंगाचा उत्सव साजरा करत असतो, सप्तरंग उधळण करत असतो या दिवशी आपण, तर या दिवशी रंग खेळावे की नाही. अगदी लहानांपासून अगदी मोठ्या व्यक्तींपर्यंत आनंदाने हा उत्सव आपण वर्षातला हा मोठा उत्सव रंगाचा उत्सव साजरा करत असतो. तर महिलांनो, दादांनो, चंद्रग्रहण असल्यामुळे दुपारी 12 वाजेच्या आत 3 मार्च 2026 धुलीवंदनच्या दिवशी रंग खेळण्याचा वेळ म्हणजे दुपारी 12 वाजेच्या आत आपण सर्वांनी रंग उत्सव साजरा करायचा आहे.